नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी 11th स्टँडर्डमध्ये 94% कसे स्कोर केले. माझ्यासोबत PCMB हे चारही विषय माझ्याकडे होते. तर चौघांना बॅलन्स कसं केलं आणि कशा पद्धतीने आपण एक चांगला स्कोर मिळवू शकतो. मे बी तुमच्या मनात असा प्रश्न असेल की 11thला 94% मिळवून असं काय केलं, म्हणजे क्या उखाडा. तर बेसिकली काही होत नाही. तुम्ही 11thला 94% मिळवले तर याचा तुम्हाला पुढे कुठेही उपयोग नाही आहे. पण याचा उपयोग कुठे आहे ते आता आपण आधी बघणार आहोत आणि मग तुम्हाला ॲक्च्युली कळेल की 11th किती महत्त्वाचं आहे. म्हणजे बेसिकली 10thला पर्सेंटेजेस खूप चांगले असतात, 11thला ते ड्रॉप डाऊन होतात, 12thला अजून ड्रॉप होतात. असं का होतं त्याच्यामागची सायकोलॉजी आपण थोडक्यात जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट वाटेल की 11thमध्ये अभ्यास करणं का गरजेचं आहे या गोष्टीबद्दल. आणि मग आपण ॲक्च्युली आपल्या स्ट्रॅटेजीकडे येऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण 10thमध्ये खूप चांगला अभ्यास केलेला असतो, खूप चांगले मार्क्स मिळवलेले असतात. आपल्या परीने जेवढे शक्य आहेत तेवढे आपण चांगल्यात मार्क्स मिळवलेले असतात. मग 10th झाल्यानंतर मध्ये खूप वेळ जातो ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणि या वेळामध्ये मग आपण थोडे इकडे तिकडे फिरणं, टाइमपास करणं, मोबाईल बघणं या गोष्टी वाढतात. आणि हे कॉमन आहे, सगळ्यांसोबत होतं. असे आपण काही एकटे वगैरे नाही आहोत, हे सगळ्यांसोबत होतं. आणि याच्यामध्ये अजिबातच अभ्यास केला नसल्यामुळे जे मोटिवेशन आहे, जे फोकस आहे ते कमी होतं आणि आपण गोष्टी खूप जास्त प्रोक्रॅस्टिनेट करतो. आपल्याला खूप जास्त मोबाईलची वगैरे सवय लागते आणि त्या गोष्टींमध्ये आपण जास्त जातो कम्पेअर टू अभ्यास. ठीक आहे, 10th पर्यंत अभ्यास आपली प्रायोरिटी होती. पण 10th पासून 11th पर्यंत जाईपर्यंत ही जी काही मधली सुट्टी आहे ती एवढी मोठी असते की याच्यामध्ये पूर्ण अभ्यास आणि आपला काहीतरी संबंध होता हे आपण विसरून जातो. आणि मग 11thमध्ये आल्यानंतर त्यात पर्टिक्युलरली सायन्स घेतलंय आणि त्यातही PCMB, PCB व्हॉटेवर जे काही तुम्ही घेतलंय हे बघितल्यानंतर असं वाटतं की बापरे, एवढा अभ्यास, एवढी मोठी पुस्तकं, एवढी जाड पुस्तकं. म्हणजे 10thला फक्त सायन्स पार्ट 1 पार्ट 2 होतं आणि आता त्याचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं काय बनलंय हे बघून एकतर आपण घाबरतो. अभ्यास करण्यामध्ये तसाही इंटरेस्ट नसतो कारण तो आपण कधीच विसरलेलो असतो. त्याच्यामुळे मग 11वीचा अभ्यास प्रॉपरली होत नाही. 11वीचा अभ्यास बरोबर न झाल्यामुळे 11वीच्या अभ्यासाचा बॅकलॉग राहतो. बॅकलॉग म्हणजे काय की सिलेबस प्रचंड पुढे निघून गेलाय, मग तो क्लासचा असो, कॉलेजचा असो किंवा कुठलाही असो, सिलेबस प्रचंड पुढे निघून गेलाय पण आपण मात्र अजून 10वीच्या सुट्टीमध्येच आहोत, असं काहीतरी होतं. आणि त्याच्यामुळे 12thमध्ये आल्यानंतर 11th आणि 12th प्रचंड कनेक्टेड असल्यामुळे 11thचाच काही येत नाहीये, मग 12thचा काही येण्याचा प्रश्नच नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण 12thमध्ये 11th समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये अर्ध 12वीचं वर्ष जातं. अर्ध उरलेल्या वर्षामध्ये मग आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची की बोर्डाची तयारी करायची. मग कोणतरी येऊन सांगतं की बोर्डाची परीक्षा महत्त्वाचीच नाहीये. मग परत असं होतं की मग मार्क्स पाडून उपयोग काय, बोर्डाकडे लक्ष नाही द्यायचं, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे लक्ष द्यायचं, तिथलं काही येतच नाहीये. मग असं करत करत 12वीचं पण वर्ष निघून जातं आणि मग पर्सेंटेज प्रचंड पडतात खाली. मग इथे कुठेतरी 90 असतात आणि तेच इथे 60 वरती येऊन पडतं. असं होतं आणि हे ऑलमोस्ट बऱ्याच लोकांसोबत होतं. आणि हे अवॉइड करायचं असेल तर हा जो मधला दुवा आहे 11thचा हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आत्ता सावरलात तर तुम्ही 12thमध्ये चांगले पर्सेंटेज मिळवू शकता आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये चांगल्या पर्सेंटाईलने किंवा चांगल्या मार्क्सने, चांगल्या स्कोरने एक चांगली सीट तुमच्या कॉलेजमध्ये सिक्युअर करू शकता. जे ड्रीम कॉलेज असेल, जी ड्रीम ब्रांच असेल, जे काही तुम्हाला फ्युचरमध्ये करायचं असेल, हे सगळं डिपेंड आहे 12th वरती नव्हे, 11th वरती. कारण तुम्ही 11th वरती कसे आहात हे डिफाईन करणार की तुम्ही 12thमध्ये काय करणार आहात. मी बरेचसे व्हिडिओज पाहिले असतील, आमची 11th पूर्ण वेस्ट गेली, मग आम्ही 12thमध्ये सगळं भरून काढलं. कशाला? देवाने तुम्हाला 2 वर्ष दिलेत की नाही 11th आणि 12th. 11thमध्येच अभ्यास करा ना, 12thमध्ये कशाला परत म्हणजे डबल टेन्शन घेऊन अभ्यास करायचंय. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला 11th पासूनच तर 12thमध्ये हे बर्डन येणार नाही आणि तुम्ही आरामात 12thमध्ये 12thचा अभ्यास करू शकता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करू शकता, रिव्हिजन करू शकता, बोर्डाला पण पुरेसा वेळ देऊ शकता. अजिबात असे व्हिडिओज पाहून रिलॅक्स होऊ नका की ह्यांनी पण 11th वेस्ट घालवलं होतं आणि 12thमध्ये सगळा अभ्यास करून पण एवढे चांगले मार्क्स मिळवले. त्यांनी केलं पण तुम्हाला तेच करावं असं नाहीये. पुढच्याचं बघून ना मागच्याने शहाणं व्हायचं असतं, त्या चुका करायच्या नसतात. तुमच्याकडे आता अजिबात वेळ नाहीये की तुम्ही स्वतः चुका करून त्यातून शिकून मग पुढे काहीतरी कराल. यापेक्षा दुसऱ्यांकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या स्वतः होऊ देऊ नका आणि खूप चांगल्या पद्धतीने 11thचा अभ्यास करा, जेणेकरून 12th तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे, प्लीज 11thला ॲज अ टाइमपास इयर किंवा असं काही कन्सिडर करू नका. ठीक आहे, तर तुम्हाला व्हाय कळलं असलं म्हणजे आपल्याला 11वीला अभ्यास का करायचंय का, तर त्याच्यावरती आपल्या 12वीचं भविष्य डिपेंड आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण 11वीमध्ये जर चांगला अभ्यास केला तर 11वीमध्येच 11वीचा सिलेबस कंप्लीट होतो आणि 12वीमध्ये पुन्हा 11वीचा सिलेबस करावा लागत नाही किंवा पूर्ण करण्याचं टेन्शन घ्यावं लागत नाही. 12वीमध्ये गेल्यानंतर जसं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये 11th आणि 12th दोघांचा अभ्यास मॅन्डेटरी आहे किंवा करावाच लागतो.
त्याच्यामुळे तुम्ही 12thमध्ये गेल्यानंतर फक्त 11thला रिवाईज करू शकता, परत अभ्यास करायची गरज नाही आहे. तुम्हाला 11thचे कॉन्सेप्ट चांगले समजले असल्यामुळे 12thमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अभ्यासामध्ये असं होणार नाही की हे कळत नाहीये ते कळत नाहीये. जर तुमचा बेस पक्का आहे तर तुम्हाला 12thचा अभ्यास पण लवकर कळत जाईल, तो पण लवकर संपेल आणि अल्टिमेटली तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही 11thला ॲज अ टाइमपास इयर, ॲज अ रिलॅक्स इयर असं कन्सिडर केलं तर या पिरियडमध्ये तुमचा फोकस प्रचंड डाऊन होईल आणि तुम्हाला सवय लागेल गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करण्याच्या की ठीक आहे उद्या करूया, अजून 2 वर्षात आपल्याकडे. सो अशी एकदा सवय लागली ना की 12वीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पण तुम्ही हेच म्हणाल की ठीक आहे परीक्षेला अजून 15 दिवसांचा वेळ आहे, परत बघूया. सो हे कंटिन्यू होत जाईल आणि या लूपमध्ये जर अडकायचं नसेल तर 11वीमध्ये फोकस मेंटेन ठेवणं प्रचंड गरजेचं आहे. ठीक आहे. थर्ड, अगेन डोंट अंडर एस्टिमेट. प्लीज 11thला कोणीही अंडर एस्टिमेट करू नका. 11वी अशीच असते असं नाही आहे. 11वी हा 12वीचा पाया आहे, त्याच्यामुळे त्याला प्लीज अंडर एस्टिमेट न करता 11thच्या सिलेबसकडे खूप असं म्हणा की हा डेंजर साईन आहे तुम्हाला 11thचा सिलेबस. कारण तुम्ही जर कम्पेअर केलं तर 12thपेक्षा 11th अवघड आहे आणि कालावधी कमी आहे. कारण ऑगस्टला समथिंग कॉलेजेस स्टार्ट होतात, फेब्रुवारी मार्चला संपतात. सो खूप कमी वेळ आहे तुम्हाला वास्ट सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. सो तुम्ही यातला पण काही वेळ टाइमपासमध्ये घालवला तर अर्थातच ऑगस्ट ते मार्चमध्ये सगळा सिलेबस पूर्ण नाही होत. मग त्यातही तुम्ही वेळ वाया घालवते तर मग सिलेबस पूर्ण होण्याची आशाच नाही आहे. सो असं करू नका. जितका मॅक्स टू मॅक्स सिलेबस तुम्हाला कव्हर करता येईल तेवढा तुम्हाला 11thचा सिलेबस 11thमध्येच कव्हर करायचा आहे. 12thपर्यंत घेऊन जाऊ नका, कारण 12thमध्ये 12थचंच टेन्शन प्रचंड असतं. ठीक आहे. सो 11वीचा सिलेबस तुम्हाला 12thच्या वर्षासाठी कसा काय युजफुल ठरतो. एकतर 11thमध्ये तुम्ही जर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी चारी पण असेल तर तुम्हाला बॅलन्स कसं करायचं हे 11वीमध्येच कळेल आणि मग तुम्हाला 12thमध्ये परत मी आता मॅथ्स करू की बायोलॉजी करू, मी दोन्ही पण कसं करू हे असं काही व्हिडिओ बघायची वेळ येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन बनवता येईल. जर तुम्ही 11thलाच नीट अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की मला कुठे लक्ष दिलं पाहिजे, मला कोणता विषय अवघड जातोय, माझा विषय कोणता वीक आहे का. आणि सपोज जर तुम्हाला मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही नाही झेपत आहे 11thमध्ये तर तुम्हाला 11thलाच ते कळलं पाहिजे आणि त्यातला एखादा विषय मला ड्रॉप करता येतोय का, मी कोणता विषय रिमूव्ह म्हणजे एलिमिनेट करू शकते आणि त्याच्याऐवजी एखादा इझी विषय घेऊ शकते का, जेणेकरून माझे 12thचे पर्सेंटेज कमी होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर मला जास्त वेळ दुसऱ्या विषयांना किंवा माझ्या मेन विषयांना देता येईल रॅदर दॅन या कुठल्या तरी विषयामध्ये अडकण्यापेक्षा. ठीक आहे. सो हे तुम्हाला कधी कळेल जर तुम्ही प्रॉपरली 11thला अनालिसिस केलं तर त्याचा उपयोग तुम्हाला 12वीला होणार आहे. जर तुम्ही 11thला छान पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवायला शिकलात तर तुम्हाला 12thला हे शिकायला वेळ वाया घालवावा लागणार नाही किंवा हे कसं करायचं, हे कसं फिगर आउट करू, आत्ता नेमका कसला अभ्यास करू, हे तुम्हाला 12thमध्ये याला वेळ द्यावा लागणार नाही. कारण 11thला ऑलरेडी याची रिव्हिजन झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की माझा आता क्लास असणार आहे, नंतर कॉलेज आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की कॉलेज आणि क्लासचे एक्झाम क्लॅश होतात, कुठेही काही विचारतात, इथे ऑर्गॅनिक चालू आहे, इथे इनऑर्गॅनिक चालू आहे, काही संबंधच लागत नाहीये. तरी पण त्या प्रेशरमध्ये पण तुम्ही स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये कोणता अभ्यास केला पाहिजे स्वतःला समजावता. त्याच्यामुळे 11thलाच हे झाल्यामुळे 12thला परत असं होत नाही की आता काय करू, आता ऑर्गॅनिक करू की इनऑर्गॅनिक करू, असं 12thमध्ये नाही होणार. ठीक आहे. 11thमध्ये अभ्यास करता करता तुम्हाला नक्की कळेल की आपल्याला 12thमध्ये काय करायचं आहे. 12thमध्ये तुमचं बायोलॉजी ॲज अ मेन सब्जेक्ट असेल की मॅथ्स, आणि जर तुम्ही ऑलरेडी PCM किंवा PCB ठेवलं असेल तर प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला हे पण कळेल की 12thमध्ये आपण कोणत्या एक्झामची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर तुमची 11th चांगली असेल तर तुम्ही सगळ्या एक्झाम अर्थातच देऊ शकता. CET आहे, JEE आहे, नीट आहे, अजून इतर कोणत्याही एक्झाम्स ज्या तुम्हाला द्याव्याशा वाटतात. काही जणांचं NDAमध्ये जाण्याचं पण ड्रीम असेल, त्याच्याही काही एक्झाम्स असतात. सो त्याचीही तयारी तुमची कितपत होऊ शकते, कधी तुम्ही एक्झाम देऊ शकता, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, हे सगळं तुम्हाला 11thच्या अभ्यासावरतीच कळेल. ठीक आहे. अगेन तुमचा वीक सब्जेक्ट, स्ट्रॉंग सब्जेक्ट कळेल, सो दॅट तुम्ही त्यानुसार त्या विषयांना वेळ देऊ शकता. आता व्हाय तर तुम्हाला कळलं. ठीक आहे की का मी अभ्यास केला पाहिजे 11thचा. त्याच्या पर्सेंटेजकडे जाऊ नका. मी पर्सेंटेजचा गोल यासाठी देते की तुम्ही पर्सेंटेज कधी मिळतात, जेव्हा तुम्ही अभ्यास करता. ठीक आहे. अभ्यास करता, तुम्ही पेपर लिहिता, तेव्हा तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळतात. म्हणजे पर्सेंटेज मी यासाठी डिस्प्ले करते की तुम्ही तेवढा अभ्यास करावा. जर एखाद्या पर्सनला 11thमध्ये 94, 95, 96 किंवा इव्हन 90 अबोव्ह जरी मिळत आहेत तर याचा अर्थ की त्याने 11वीचा अभ्यास पुरेशा पद्धतीमध्ये किंवा चांगल्या प्रमाणामध्ये कंप्लीट केलाय आणि त्याला 11वीचा सगळा अभ्यास, ऑलमोस्ट सगळा अभ्यास येतो. जे काय 1-2 चॅप्टर येत नसतील ते ठीक आहे, ते आपण 12thमध्ये करूया, पण 1-2च, पूर्ण सिलेबस नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की नेमकं आपल्याला कितपत येतंय, यासाठी आपण पर्सेंटेजचा विषय इथे काढतोय. ठीक आहे. आता हे कसे मिळवायचं, म्हणजे कसा अभ्यास केला पाहिजे 11thमध्ये जेणेकरून आपण 12thमध्ये सफर नाही करणार. पहिली गोष्ट, स्टार्ट अर्ली. अजूनही ॲडमिशन नाही झालेत, आय नो, आणि त्यांना अजून वेळ लागणार आहे ते पण मला माहिती आहे. पण तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ॲडमिशनची वाट बघू नका.
काही लोकांनी मेमध्येच अभ्यासाला सुरुवात केली आहे, काही लोकांनी जूनमध्येच केली, आता जुलै उघडलाय, जास्त काही वेळ नाही गेलाय. पण आत्ता जर सुरुवात नाही केली तर मात्र खूप वेळ निघून जाईल. सो स्टार्ट अर्ली, लवकरात लवकर सुरुवात करा. जसं मी ऑलरेडी सांगितलंय की 11वीचं वर्ष इज नॉट अ रिलॅक्सिंग पिरियड, याला अंडर एस्टिमेट करू नका. दुसरी गोष्ट, सिलेबस 12वीपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जो पिरियड दिलाय ऑगस्ट ते मार्च हा पुरणारा वेळ नाहीये. तुम्हाला स्वतःहूनच सिलेबस कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये सिलेबस पूर्ण केला जातो असं होत नाही, हे मी स्पष्ट बोलते. आणि असं होतं, ज्यांनी कोणी 11वी दिले 12वी दिले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये अगदी A to Z सिलेबस कधीच पूर्ण होत नाही. तुम्हाला काही चॅप्टर सेल्फ स्टडी दिले जातात, काही ओमिट केले जातात आणि मग उरलेल्या चॅप्टर्सवरती परीक्षा वगैरे घेतली जाते. पण तुम्हाला फक्त परीक्षेपुरता अभ्यास नाही करायचा आहे. तुम्ही 11वीचा अभ्यास करताय कारण तुम्हाला 12वी नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 11वीचा पूर्ण सिलेबस येतो. तुमच्या कॉलेजने जरी ते शिकवलं नसलं तरी पण ते 12वीला येणार किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येणार आहेच. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास स्वतःसाठी करायचा आहे, नॉट फॉर द कॉलेज अँड नॉट जस्ट फॉर द पर्सेंटेजेस. तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे स्वतःसाठी, कारण तुम्हाला आफ्टर 12th एक एक्झाम देऊन एक चांगले पर्सेंटेज, चांगले मार्क्स किंवा चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे यासाठी. ठीक आहे. स्टार्ट इदर विथ फिजिक्स केमिस्ट्री. आता सुरुवात कुठून करायची? एकतर तुम्ही PCM घेतला असेल किंवा PCB घेतला असेल तर फिजिक्स किंवा केमिस्ट्रीपासून सुरुवात करा. आय नो की तुम्हाला मॅथ्स आवडतोय म्हणून तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेतलाय, आय नो की तुम्हाला बायोलॉजी आवडते म्हणून तुम्ही PCB घेतलाय, बट तरी पण सुरुवात फिजिक्स किंवा केमिस्ट्री या दोघांपैकी एकापासूनच करायची आहे. ठीक आहे. सुरुवात म्हणजे काय? म्हणजे आता त्यातल्या त्यातही तुम्ही इझी कुठला आहे विचाराल तर माझ्यामध्ये थोडंफार केमिस्ट्री तुम्हाला इझी जाईल, फिजिक्स अवघड आहे अशातला भाग नाहीये. पण सुरुवातच वेक्टर्सने वगैरे होते, जे की थोडंफार सुरुवातीला डिफिकल्ट वाटू शकतं. सो ॲटलिस्ट इंटरेस्ट येण्यासाठी, अभ्यास करावा असं वाटावं यासाठी केमिस्ट्रीने सुरुवात करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी चारही असेल तर मग कन्फ्युजन आहे की मॅथ्सने सुरू करू की बायोलॉजीने. अगेन तुमचा जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, जो मेन सब्जेक्ट आहे त्याने सुरुवात करा. त्यातही तुम्ही नाही फिगर आउट करू शकत आहात की माझा मेन सब्जेक्ट कोणता आहे, ट्राय विथ बायोलॉजी. थोडंसं इझी आहे, जे सुरुवातीचे चॅप्टर्स आहेत ते इझी आहेत, वाचले की समजतात, त्याच्यामुळे बायोलॉजीने सुरुवात करा आणि मग इव्हेंच्युअली मॅथ्सवरती जम्प करा. ठीक आहे. नेक्स्ट, तुमच्याकडे लँग्वेज पण असेल किंवा एखादा ऑप्शनल विषय पण असेल, त्यांचं काय करायचं? त्यांचं आता सध्या काही करायचं नाही. ऑप्शनल असेल लँग्वेजेसमध्ये, मग त्याच्यामध्ये मराठी असेल, संस्कृत असेल, हिंदी असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, व्हॉटेवर जे पण काही असेल, यांचा अभ्यास कधी करायचा? जेव्हा तुमच्या एक्झाम्स जवळ येतील. हे एकदम क्लिअरली सांगते, कारण हे सगळे लोक हेच करतात. म्हणजे माझ्याकडे असे पण काही मी स्टुडंट्स पाहिले ज्यांच्याकडे 11वीचं पुस्तक अगदी सेमिस्टरपर्यंत घेतलेलंच नसतं, कारण त्यांना माहिती आपण अभ्यासच करणार नाही, मग कसला बिनकामाचा खर्च करायचा. सो ते मस्त PDF वगैरे उघडतात आणि त्यातूनच अभ्यास करतात. असंही करू शकता, नो इश्यूज, कारण कोणी विचारणार नाही की तुम्ही अभ्यास पुस्तक घेऊन केलात का. ठीक आहे, अल्टिमेटली अभ्यास केल्याशी मतलब आहे. बट या विषयांचा अभ्यास कधी करायचा? जेव्हा एक्झाम जवळ येईल त्याच्या 2 ते 3 दिवस आधी सुरुवात केली तरी पण अभ्यास होतो, कारण तुम्हाला ऑलरेडी मराठी येतं, त्याच्यामुळे तुम्ही मराठी विषय घेतलाय. जर तुम्ही संस्कृत आत्ता घेतलाय, तुम्ही अजिबात 8, 9, 10ला संस्कृतचा अभ्यास केला नाहीये, तुम्ही 11ला नव्याने संस्कृत घेताय, तर तुम्हाला अभ्यास रोज करावा लागेल. सो प्लीज असा विषय निवडा जो तुम्हाला माहिती आहे, ज्याला जास्त वेळ नाही द्यावा लागणार, असाच विषय निवडा. हिंदी घ्यायचं आहे तर आधी तुम्हाला हिंदी येत असलं पाहिजे म्हणून तुम्ही हिंदी घेताय, मराठी आधी येत असलं पाहिजे म्हणून घेताय. जर IT वगैरे असेल तर याचं काही जास्त टेन्शन नसतं. तुम्हाला ITचा आधी जरी माहिती नसेल तरी पण तुम्ही घेऊ शकता, कारण याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स 80% प्रश्न फक्त ऑब्जेक्टिव्ह असतात, 10% प्रोग्राम लिहायचा असतं आणि 10% लॉंग आन्सरवाले क्वेश्चन्स असतात. सो ऑब्जेक्टिव्ह काय पाठ करायला प्रचंड इझी असतं, पुस्तकामधलंच येतं. सो याच्यामध्ये काही बाहेरचं आउट ऑफ दी बॉक्स रॉकेट सायन्स वगैरे असं काही नाहीये. सो हा विषय प्रचंड इझी. याला तुम्ही एक्झामच्या 2 दिवस आधीचा वेळ दिला तरी पण तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. सेम विथ ऑप्शनल. पण तुमचा ऑप्शनल जे अतिशय तगडा वगैरे आहे, म्हणजे खूप अवघड आहे, तुम्हाला काही कळतच नाही ऑप्शनलमधलं, असा विषय असेल तर त्याला मात्र वेळ द्यावा लागेल. सो ट्राय करा की ऑप्शनल अतिशय इझी घ्याल, जेणेकरून आपला वेळ जो की ॲक्च्युली या विषयांसाठी आहे तो कुठेही इथे कुठे जाऊ नये. ठीक आहे. सो व्हॉट आय डिड, मी ऑप्शनलचा अभ्यास असेल किंवा इंग्लिशचा अभ्यास असेल अगेनच्या आधी 2 दिवस सुरू केला होता. इंग्लिशचाही अभ्यास होतो, ऑप्शनलचाही अभ्यास होतो, जास्त काही अवघड नाहीये. फक्त तुम्हाला ग्रामर माहिती असलं पाहिजे, रायटिंग स्किल माहिती असलं पाहिजे, इंग्लिश डन. अगेन ग्रामर माहिती असलं पाहिजे, रायटिंग स्किल असलं पाहिजे, लँग्वेजेस डन. IT मध्ये तुम्हाला MCQs लक्षात ठेवता आलं पाहिजे. जेवढी तुमची रट्टा मारण्याची पॉवर चांगली असेल तेवढं तुम्ही IT चांगलं करू शकता. ठीक आहे. हे मी यासाठी सांगते कारण प्रत्येक गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये प्रोग्राम वगैरे लिहून नाही शिकवणार, आणि 11च्या सुरुवातीचे चॅप्टर्स अजिबात प्रोग्राम बेस्ड नाही आहेत. थोडेफार फंक्शन्स लक्षात ठेवा, ॲट्रिब्यूट लक्षात ठेवा, काय म्हणूया आपण त्याला, टॅक्स लक्षात ठेवा, या प्रकारचे आहे. सो तुम्हाला ते रट्टाच मारावा लागणार आहे सुरुवातीला, नंतर इव्हेंच्युअली ते आपोआप लक्षात राहतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट अबाउट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. माझ्याकडे 4 विषय होते, सो मी 4 विषयांबद्दल बोलते. बाकी तुमचा जो विषय नसेल तेवढा व्हिडिओ स्किप करा.
अर्थात फिजिक्स केमिस्ट्री सगळ्यांना असणार आहे. सो मी स्टार्ट केलं होतं केमिस्ट्रीसोबत, कारण अर्थात थोडंसं फिजिक्सची भीती होती, त्याच्यामुळे तुम्हालाही असू शकते, नसेल पण असू शकते, कारण असं म्हणतात की फिजिक्स खूप डिफिकल्ट आहे आणि हे वगैरे वगैरे वगैरे. बट इव्हेंच्युअली मला असं काही वाटलं नाही. याचं कारण म्हणजे आपला माइंडसेट खूप जास्त मोठा रोल इथे प्ले करतो. आपल्याला जर आधीच कोणी सांगितलं की फिजिक्स खूप डिफिकल्ट आहे, त्याच्यामध्ये खूप डेरिव्हेशन येतात, अजिबात मार्क वगैरे मिळत नाहीत, तर तो आपल्याला कधीच आवडणार नाही. त्यापेक्षा चेंज करा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि असं बघा की अरे वा, फिजिक्स कंपल्सरी केला आहे म्हणजे सगळ्यांना आलाच पाहिजे, आणि सगळ्यांना आला पाहिजे म्हणजे इझी असला पाहिजे. एकदा घुसून तर बघा, फिजिक्समध्ये प्रचंड इझी आणि मस्त विषय आहे. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही समजून घ्याल फिजिक्सला, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता की हा अवघड आहे वगैरे असं काही विचार न करता जस्ट ट्राय करा की तुम्ही फिजिक्स इझी आहे असं मानून समजून घ्याल. ठीक आहे. बट आय स्टार्टेड विथ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमधले साधारणतः मी सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री असेल वगैरे हे सगळं वाचून ह्याची छान नोट्स वगैरे काढले होते. सो कुठलाही विषय पर्टिक्युलर केमिस्ट्रीबद्दल बोलूया आपण. त्याच्यामध्ये मी सुरू केलं होतं, सिक्वेन्स वाईज सुरू केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टर थोडासा रीड करण्याची मला सवय होती, कोणाकडूनही शिकण्याआधी मी चॅप्टर रीड करायचे. दुसरी गोष्ट, तो नाही समजला रीड करून तर मग यूट्यूबचे लेक्चर्स वगैरे पाहिले होते, कोणतेही जे तुम्हाला हवे असतील, कोणत्या टीचरचे वगैरे पाहू शकता. तिसरी गोष्ट जी मी केली होती, आता वाचून झालंय, लेक्चर पाहून झालेत, म्हणजे 2दा चॅप्टर माझ्या नजरेखालून गेलेला आहे. ठीक आहे. मग मी नोट्स काढण्यासाठी पुन्हा एकदा चॅप्टर वाचला 3rd टाइम. एवढा वेळ असतो का? असतो. वेळ दिला की वेळ मिळतो. ठीक आहे, एवढा वेळ असतो आपल्याकडे. 3rd टाइम पुन्हा एकदा चॅप्टर रीड केला आणि नोट्स काढले. हे खूप महत्त्वाची स्टेज आहे, कारण अगेन पुन्हा एकदा रिपीट करते, सिलेबस वास्ट आहे. सिलेबस वास्ट असल्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी पूर्ण चॅप्टर वर्ड बाय वर्ड नाही वाचू शकत. यासाठी तुम्हाला नोट्स काढणं गरजेचं आहे. नोट्समध्ये काय लिहायचं? खूप सुंदर, अगदी छान कलरचे पेन वगैरे वापरून तुम्हाला आवडत असेल तर लिहा, नसेल तर काही गरज नाहीये, कारण ते नोट्स तुम्ही स्वतःसाठी काढताय. आपल्याला त्याला असं छान कुठे म्युझियममध्ये चिटकवायचे नाहीयेत. ठीक आहे. सो ते जेवढे फास्ट होतील, जेवढे इफेक्टिव्ह होतील तेवढे पाहायचे. बाकी ते कलर बिलर ती तुमची चॉईस. ठीक आहे. मी पण कलर वगैरे वापरून छान सुंदरच नोट्स काढले होते, पण त्याच्यामध्ये वेळ जातो. सो इव्हेंच्युअली मी ते सोडून दिलं आणि कशाही हँडरायटिंगमध्ये लिहायला सुरुवात केली. ठीक आहे, कारण मला वेळ महत्त्वाचा होता. सो नोट्स काढण्यामध्ये जे तुम्हाला येतंय ते नाही लिहायचं. तुम्हाला माहिती आहे की स्टेट्स ऑफ मॅटर 3 प्रकारचे आहेत. तुम्हाला माहिती आहे की मिक्सचर म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड काय असतं, एलिमेंट काय असतं, तुम्हाला हे पण माहिती आहे मेटल्स काय असतात, नॉन मेटल्स काय असतात, मेटॅलिक प्रॉपर्टीज काय आहेत. मग कशाला उतरवायचं परत नोट्समध्ये? जी नवीन इन्फॉर्मेशन आहे, कारण 11th मध्ये 10वीपर्यंत जे काय तुम्ही शिकलात ते सगळं असणारच आहे, फक्त डीपमध्ये. मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मेटल्स नॉन मेटल्समधला डिफरन्स काय आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कंपाऊंड्स काय आहे, एलिमेंट्स काय आहे, ते लिहायचं नाही. काय लिहायचं नोट्समध्ये? जे तुम्हाला माहिती नाहीये, जे तुम्ही नव्याने शिकलात, जे तुम्ही पुढे भविष्यात विसरू शकता. ठीक आहे. जे एक्झाममध्ये खूपदा विचारलं गेलंय, तर याच गोष्टी फक्त नोट्समध्ये लिहायच्या असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे नोट्स पटकन होतात, वाचून पण लिहून पण. नेक्स्ट आहे फोर्थ असं होतं की आपले जे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत थोडेसे टफ पण आहेत, बट ठीक आहे, ते तुम्ही केलं तर तुमचा चॅप्टर पूर्ण एकदम क्रिस्टल क्लिअर वगैरे होईल. ठीक आहे. सो जे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. रट्टा मारायच्या भानगडीत आता पडू नका, फक्त वाचून समजून घ्या. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 11th स्टँडर्ड फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सगळ्या विषयांचे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही ओसवाल पब्लिकेशनचं हे जे बुक आहे ते रेफर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सगळेच एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स, एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहायला मिळतील, अलॉंग विथ शॉर्ट नोट्स, जे की क्विक रिव्ह्यूच्या फॉर्ममध्ये त्यांनी इथे दिलेले आहेत. आणि तुम्हाला एकत्र सगळे क्वेश्चन आणि आन्सर्स पाहायला मिळतील, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही की क्वेश्चन शोधा आणि मग त्याचा आन्सर शोधा याच्यामध्ये. सो एकाच ठिकाणी तुम्हाला ज्या क्रमामध्ये पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेले आहेत सेम त्याच पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स पाहायला मिळतील. इन टेक्स्ट क्वेश्चन्स पण आहेत, एक्सरसाइजचे क्वेश्चन्स पण आहेत, आणि तुम्हाला जर इतर काही प्रॅक्टिस क्वेश्चन हवे असतील तर ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. सो सगळ्या सब्जेक्टसाठी आणि सगळ्याच विषयांसाठी, सगळ्या चॅप्टर्ससाठी हे जे बुक्स आहेत ते अवेलेबल आहेत. या सगळ्याचे लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नक्की चेकआउट करा. शॉर्ट नोट्स पण आहेत आणि सगळे क्वेश्चन आणि आन्सर्स पण आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल, वेळसुद्धा वाचेल. नेक्स्ट आहे 5th. त्याच्यामध्ये तुम्ही जी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल, तुम्ही CET देणार आहात, तुम्ही JEE देणार आहात, तुम्ही नीट देणार आहात, तुम्ही अजून काय देणार असाल ते, तर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे MCQ सॉल्व्ह करायचे. त्याचे वेगवेगळे बुक्स येतात, त्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, चेकआउट करा. ते MCQ सॉल्व्ह करायचे. म्हणजे एक चॅप्टर 1, 2, 3, 4 इथे पण ऑलमोस्ट होतोच, आणि 5 वेळा तुम्ही एक चॅप्टरला रिवाईज करताय, रीड करताय आणि तुम्ही त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करताय. हे पुरेसं असतं. एवढ्यात जर तुम्हाला चॅप्टर नाही समजला तर बघा, म्हणजे 5 वेळा तुम्ही रीड करून पण तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट नाही समजत असं होऊच नाही शकणार. ठीक आहे. सो एखादी गोष्ट ती कितीही अवघड असेल, तुम्ही 5 वेळा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेताय, क्वेश्चन आन्सर्समधून समजून घेताय, MCQजमधून समजून घेताय, तुम्ही लाईव्ह लेक्चर्स पाहताय, तुम्ही नोट्ससाठी समजून घेताय. सो इतकं करूनही तुम्हाला तो चॅप्टर समजणार नाही असं होणारच नाही जर तुम्ही नीट लक्ष देऊन केलं तर. ठीक आहे.
सुरुवातीला तुम्ही एवढा वेळ अर्थातच देऊ शकता कारण तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे. इव्हेंच्युअली तुम्ही थोडंसं केवढं करायचं आहे हे असं होऊन थोड्या थोड्या स्टेप्स कमी होऊ शकतात, ते ठीक आहे, पण ॲटलीस्ट सुरुवात तरी अशी करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये आता मी काय केलं होतं, जरा आपण ह्याला शिफ्ट करूया कुठेतरी कारण आपली जागा जाते ना. ओके, हा डी कोणाचा राहिला, रीडचा. ठीक आहे, बाजली मस्करी. हां, आता आपण येऊया फिजिक्सकडे. तर फिजिक्समध्ये अगेन सेम स्ट्रॅटेजी होती. पहिल्यांदा चॅप्टर रीड केला होता, अर्थात फिजिक्स वाचून कळत नसल्यामुळे हा पॅटर्न नंतर सोडून दिला होता. मी सेकंड टाइम वायटीचे लेक्चर्स म्हणजे यूट्यूबचे लेक्चर्स पाहिले होते, कोणाचेही जे तुम्हाला आवडतील म्हणजे चांगले शिकवतील त्यांचे. ठीक आहे. सो नंतर मी रीडिंग सोडून दिलं आणि डिरेक्टली लेक्चर्स बघायला सुरुवात केली. सो माझा वेळ अगेन वाचला. थर्ड याच्यामध्ये आता लेक्चर बघून झालं, त्याच्यानंतर मी नोट्स काढायला सुरुवात केली किंवा लेक्चर बघतही नोट्स काढल्या होत्या जेणेकरून अगेन स्टेप्स रिड्यूस व्हाव्यात. फोर्थ पॉईंट, फिजिक्समध्ये डेरिव्हेशन असतात. सो त्याच्यामुळे डेरिव्हेशनसाठी पण वेळ द्यायचा असतो. सो रादर दॅन डेरिव्हेशन्स कम्प्लीट आहे असं पुस्तकामधलं छापणं, याशिवाय मला जर असं वाटते की यातल्या मधल्या स्टेप्स गायब आहेत ज्या मला कळत नाही आहेत, तर मग त्या स्टेप्स लिहून मी त्या नोट्स पूर्ण केल्या होत्या. फिफ्थ पॉईंटमध्ये आहे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स प्लस न्यूमॅरिकल्स. मी सुरुवात न्यूमॅरिकल्सपासून केलं होतं कारण मला न्यूमॅरिकल्स इंटरेस्टिंग वाटायचे रादर दॅन ती थिअरी रट्टा मारण्यापेक्षा. सो मी न्यूमॅरिकल्सपासून सुरुवात केली होती आणि मग थिअरी क्वेश्चन्स केले होते. सिक्स त्याच्यामध्ये अगेन एमसीक्यूजमध्ये अगेन परत न्यूमॅरिकल्स कव्हर होतातच. ठीक आहे. साधारणतः असा पॅटर्न होता फिजिक्ससाठी. केमिस्ट्रीवरून मी हे शिकले होते की फिजिक्स मी रीड करून नाही समजून घेऊ शकत. दुसरी गोष्ट, मला नोट्स व्हिडिओ बघताच काढता आल्या पाहिजेत. थर्ड याच्यामध्ये डेरिव्हेशनच्या पण नोट्स मला व्हिडिओ बघता व्हिडिओ पॉज करून वगैरे काढता आल्या पाहिजेत जेणेकरून माझा टाइम रिड्यूस होईल. सो हे झालं फिजिक्ससाठी. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्स. अरे कुठेतरी ये रे बाबा तू. हां, इथे ये, चल. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्स. आता मॅथ्समध्ये काय केलं होतं, अगेन मॅथ्स मी वाचून वगैरे समजून घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे रिडिंगचा पार्ट कॅन्सल. सेकंड स्टेप होती वायटीचे लेक्चर्स पाहणं किंवा कॉलेजचे लेक्चर्स अटेंड करणं. तर मी प्रेफर केलं होतं कॉलेज कारण आमच्या टीचर खूप छान होत्या. सो त्यांनी शिकवलेलं मला समजायचं. सो मी कॉलेजवरती डिपेंड होते कम्प्लिटली मॅथ्ससाठी कारण मी सुरुवात बायोलॉजीने केली होती. सो मॅथ्स मी कॉलेजसोबत कम्प्लीट केलं. थर्ड स्टेज होती जे काही शिकवलं जाईल ते मी घरी येऊन पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचे जेणेकरून माझी रिव्हिजन होईल. फोर्थ स्टेप होती की एक्स्ट्राचे क्वेश्चन्स जे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये सॉल्व्ह नाही करून झाले ते सॉल्व्ह करणं. फिफ्थ स्टेप होती इतर एमसीक्यूज सॉल्व्ह करणं. सिम्पल. ठीक आहे. कारण मॅथ्समध्ये नोट्स वगैरे नाही काढल्या जायच्या. बट इफ यू वॉन्ट तुम्ही फॉर्म्युला शीट वगैरे बनवू शकता जे आम्ही कॉलेजमध्येच करायचो. तुम्हाला जर तसं पॉसिबल नसेल तुम्ही स्वतः करू शकता. नेक्स्ट आहे बायोलॉजीमध्ये. फॉर मी बायोलॉजी असा होता की रीड करून मला समजायचं. सो मी डिरेक्टली रीड करायचे. बायटी लेक्चर्स मी खूप कमी वेळा बघितले होते, अगदीच खूप डिफिकल्ट कॉन्सेप्ट असेल तर. नेक्स्ट आहे रीड करताच मी नोट्स काढल्या होत्या, त्याच्यामुळे नोट्सचा टाइम रिड्यूस झाला. सो रीड करून नोट्स काढल्या की माझं बायोलॉजी मला असं वाटायचं की मला येतंय. सो मी डिरेक्टली एक्सरसाइजवरती जायचे आणि ते पण मला यायचं. ठीक आहे. सो याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ॲड करू शकता, लाईक वायटी लेक्चर्स पाहणं आणि मग नोट्स काढणं वगैरे जे काय असेल ते. नेक्स्ट आहे की एक्सरसाइज सॉल्व्ह केल्यानंतर मग मी डिरेक्टली एमसीक्यूजकडे जायचे आणि डन. सो बायोलॉजी सॉर्टेड होतं त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नाही आहे. बट असा साधारणतः पॅटर्न माझा होता जो मी फॉलो केला होता. आता पर्टिक्युलरली इंग्लिशमध्ये मी काय केलं होतं किंवा ऑप्शनल्समध्ये IT काय केलं होतं यासाठी मी सेपरेट व्हिडिओज अपलोड करेन, त्यांची आत्ता गरज नाही आहे. अभी फिलहाल जब आप लोग स्टार्ट कर रहे हो तो सुरुवात अशी करा केमिस्ट्री आणि बायोलॉजीसोबत किंवा फिजिक्स आणि मॅथ्ससोबत जे तुम्हाला आवडेल तसं. ठीक आहे. सो मी पूर्ण स्ट्रॅटेजी याच्यामध्ये सांगितलेली आहे तुम्हाला मी काय केलं होतं आणि एवढं करूनच आपल्याला चांगले मार्क्स मिळाले होते. दुसरी गोष्ट, कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं त्याच्यावरती फोकस करा थोडंफार जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारलं जाईल हे पण कळेल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, स्ट्रॅटेजी पण समजली असेल. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.